Diggs, get the door. अरे हाँ, Diggs बाहेर गेलाय. Coming. काय साहेब, मासे घेणार का? ताजं आहे म्हावरं. जे वाला जे ताजं होत जे. हा बघ. What's wrong with you, mom? काय आहे सगळं? You know what, Nak? Today funniest thing happened. सकाळी उठल्यावर मला असं वाटलं की I should wear something Indian. But a different tradition, you know. So I wore this आणि मी बाहेर गेले आणि ह्या कोळणीला वाटलं की मी खरंच कोळीण आहे. Korean as in fisherwoman. That's right, fisherwoman. आणि ती मला म्हणाली की अशी काय फिरतेस, हे घे मासे आणि वीक. And I actually did it. Seriously, mom? हे मासे? Yes, Nak, I had so much fun. हे तुम्ही घ्या प्लीज. That's my mom, not a fisherwoman. तुम्ही या ना प्लीज या. घे बाय माझे. तू कोली नाही हा. तू का तोंड उचकटून सांगता येत नाही. नाही विकायचं तर बोलायचा. तिला काही पण वाटेल. तू बोलायला पाहिजे ना. You should tell her की I'm not a fisherwoman. Are you serious? But you know what I thought? की ती हर्ट होईल ना खूप. तिला मनाला लागलं असतं ना, सो मी गप्प बसले, काहीच बोलले नाही. What rubbish? का गप्प बसली तू? You should speak for yourself. And you are not like this. काय वर्ड होता तो तुझा? शामूळ. Yeah. माझी मॉम शामळू मला नाही चालणार. तुझी मॉम शामळू तुला चालणार नाही, पण बायको चालेल. आता तुला कळलंच असेल माझं तुझ्याबद्दल आणि सईबद्दल काय मत आहे ते. अँड इफ यू हॅव स्टील नॉट अंडरस्टूड, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. तुझं आणि सईचं नातं मला मान्य नाही. अय्या नचिकेत तू. मी ना आता तुलाच भ्रमणध्वनी करणार होते. काय म्हणाले आई आपल्याबद्दल? सांगितलंस ना त्यांना? आपलं नातं मान्य आहे ना त्यांना? मला वाटलंच होतं. नचिकेत आता उगीच मस्करी करू नकोस हा माझी. मला माहितीये आईंनी आपल्या नात्याला होकार दिला. तुला माहितीये आता मी खिडकीत होते ना तेव्हा आई खूप गोड हसल्या रे माझ्याकडे बघून. आणि गप्पा सुद्धा मारल्या आम्ही. समजा मी त्यांना आवडले नसते किंवा आपलं नातं त्यांना मान्य नसतं तर त्या बोलल्याच नसत्या ना माझ्याशी. बोलणं तर राहिलं लांब, बघितलं सुद्धा नसतं त्यांनी माझ्याकडे. ए नचिकेत तू गप्प काय आहेस आता? उगीच दडपण देऊ नकोस मला.
नचिकेत, हे बघ मी 5 नाही 3 म्हणायच्या आत तुझ्या आईला आपलं नातं मान्य आहे असं जर उत्तर तू मला नाही दिलंस तर हा माझी शपथ आहे तुला. 1 2 सही सही केलंय तिने आपलं रिलेशन एक्सेप्ट. अगं काय करतेस? अगं भिंगरी केलीस अगं चक्कर आली ना मला. चक्कर तर मला येते आजी काल रात्रीपासून. मग वैद्यांकडे जायला हवं. अगं काल रात्रीपासून चक्कर येते आणि आत्ता सांगतेस? अगं चक्कर म्हणजे काल रात्रीचे घडलंय ना त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. खुश तुमच्या मुलांचं ना मला काही कळतच नाही हल्ली. खुश झालं की चक्कर येते? हो अगं पण असं झालंय तरी काय ते तरी सांग. आजी अगं नचिकेतच्या आईने मला पसंत केलं. अगं काय सांगतेस? खरं? अगं काय सांगतेस? पण त्याच्या वेगळ्याच अपेक्षा होत्या ना, मग अचानक कशा काय तयार झाल्या? आजी अगं नचिकेतने सगळं नीट सांभाळून घेतलं. त्याला खात्री होती की त्याची आई नक्की तयार होईल आणि बघ ना तसंच झालं. काल रात्रीच येऊन सांगितलं त्याने मला. अगं इतकी आनंदाची बातमी सांगितलीस, आधी त्याचे आभार मानायला हवेत. तेव्हा पुढे साखर ठेवूया. चल चल. आमच्या जमदग्नीचा विरोधही लवकरच मावळू दे रे बाबा. हो सई, तुझ्या होणाऱ्या सासूबाईंसाठी मस्त बदाम घालून शिरा करूया. चालेल आजी मी करते. चल चल चल. चल चल चल. वाव तिखट शिरा. येस, आणि ग्रीन पीस घालून केलाय जस्ट द वे यू लाईक इट. ग्रेट. खूप दिवसाने तुझ्या हातचा तिखट शिरा खाणार. अँड द ग्रीन पीस आर द बोनस. राईट. मॅक, आय वॉन्टेड टू आस्क यू समथिंग. तू माझा डिसिजन सईला सांगितलास? नसशील सांगितला तर लवकर सांग, नाहीतर ती उगाच एक्सपेक्टेशन्स वाढवून बसेल. या ऑफकोर्स सांगितलं ना. काय म्हणाली ती? She was sad. She was upset, but she has accepted the fact. She has no option, right? बरं झालं. आय थिंक थोडंसं वाईट वाटेल तिला, बट शील गेट ओव्हर इट. अँड यू नो वॉट, कधी कधी ना आपल्याला अट्रॅक्शन, इन्फॅच्युएशन आणि खरं प्रेम यामधला फरक कळत नाही. दॅट्स नॉट युअर फॉल्ट. इट्स युअर एज. तुम्ही अशा वयात आहात आणि म्हणूनच या वयात पेरेंट्सचं ऐकायचं. सो यू डोंट हॅव टू रिग्रेट लेटर. आणि तसे आय डोंट थिंक तुमचं दोघांचं जुळलं असतं. In the sense, you both are poles apart. I mean, you couldn't have been happy together. मॉम शिराच राहतोय. Oh. I think it's done. Smells nice, isn't it? वा, सासूबाईंना सून म्हणून पहिल्यांदाच भेटायला जातायत तर शिरा घेऊन जातायत का आमच्या बाईसाहेब? हो ग काकू, खरंच मनावरचं खूप मोठं दडपण गेलं. हो ग, मी समजू शकते. मानसी, आता आपल्याला कोणीही विचारणार नाही हा. सारखं सासूबाईंना काय हवंय काय नकोय हे विचारायला जातील बाईसाहेब आता. काय ग आजी? आप्पा
शिरा केला वाटतं आज. हो हो. वाटलंच मला. अजून कसे काय आला नाहीत तुम्ही? नाही नाही, काढून ठेवलाय ना, काढून ठेवलाय. काढून ठेवलाय म्हणजे संपला लगेच केल्या केल्या. नाही, डब्यात भरलाय. काय गे सई, तू कोणासाठी घेऊन चाललीस हा साजूक तुपातला शिरा? आपा हो, नचिकेतला आवडतो ना खूप, त्याच्यासाठीच घेऊन चालले. हा, आलेच. अगं पण हल्ली त्याच्याकडे जाणं फार वाढलंय. हो. आवडला ना? हो. मग का आत का नाहीयेस? सई बद्दल विचार करतोयस? नाही, नथिंग. नको करूस. यू विल हॅव टू फॉरगेट हर अँड मूव्ह ऑन. No, no, I was not thinking about that. I was thinking that ते तुझे 10 lakhs कसे रिपे करू तुला. स्टॉप किडिंग नॅक. तुला मला रिपे करायची काय गरज आहे? आणि तसंही सिडनीला गेल्यावर एकदा तुझा जॉब लागला की तू सगळी अमाऊंट मला काही महिन्यातच रिपे करशील. डॉलर्स मध्ये फार छोटी अमाऊंट आहे रे. सुप्रभात. काय चाललंय? सई, तू आता इथे? हो. अरे आज आमच्याकडे गोडाचा शिरा केला होता, तो तुमच्यासाठी घेऊन आले. घ्या ना. आम्ही आज तिखटाचा शिरा केलाय. गोड खावंसच वाटत नाही. काय गंमत आहे ना? आमच्याकडे गोडाचा शिरा आणि तुमच्याकडे तिखटाचा शिरा. स्वभावातला फरक म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? हो हो, बरोबर आहे. पण ते इंग्रजीत म्हणतात ना, ऑपोजिट अट्रॅक्ट, तसं. हरकत नाही. आता आपण तुम्ही केलेला तिखटाचा शिरा खाऊया आणि मग दुपारी मी तुम्हाला हा गोडाचा शिरा गरम करून देते. हा, मी आलेच. हा. छान झाला तिखटाचा शिरा. तुझी तब्येत बरी आहे ना? हो. काल थोडी सर्दी झाली होती मला, पण आता बरं वाटतंय. काढा घेतला त्यामुळे लगेच बरं वाटलं. काय रे नचिकेत, तू मला सर्दी झाली होती हे लगेच सांगून टाकलं आईंना. एक मिनिट. व्हॉट डिड यू जस्ट कॉल मी? काय म्हणालीस तू? आई. नो 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 नो. हे मॉम, आई असं सगळं फक्त मी म्हणू शकतो तिला, नॉट यू. इफ यू वॉन्ट यू कॅन कॉल हर काकू. ओ प्लीज, नॉट काकू. यू कॅन कॉल मी मिसेस देशपांडे. हो, चालेल. नाउ प्लीज एक्सक्यूज मी. काय रे नचिकेत, मी त्यांना आई म्हणाले हे त्यांना आवडलं नाहीये का? पण हरकत नाही, मी आता त्यांना मिसेस देशपांडेच म्हणते. पण लग्न झाल्यावर मात्र मी त्यांना आईच म्हणणार आहे. मी त्या मुलीला अपफ्रंट रिजेक्ट केलंय, तोंडावर, बर का? तरी सुद्धा ती मुलगी अशी का वागते मला कळतच नाहीये. विचित्र आहे, पण तू सरळ विचार ना तिला. काय बोलू मी आता? आज खर मी तुला रिजेक्ट केलंय तरी मी एक्सेप्ट केल्यासारखी का वागतेस? नाही, नको. नॅकला नाही आवडणार ते सगळं. आधीच मी तिला रिजेक्ट केलंय म्हणून अपसेट झालाय तो. ओके. तो माझ्या बरोबर सिडनीला एकदा आला ना की मगच तो शांत होईल. तोपर्यंत काही खरं नाही. आय विल हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ हिम. बट यु नो, या सगळ्याचा एवढा स्ट्रेस झालाय ना. देयर इज सो मच ऑफ प्रेशर. आय रिअली नीड अ ब्रेक. आय हॅव आयडिया. लेट्स हॅव पार्टी. Hey, that sounds great. What a superb idea. Yes, we need to party. ए, तू एक काम कर ना, इथेच ये माझ्या घरी. तसं इथल्या सगळ्या फ्रेंड्सना भेटून वर्ष होऊन गेली.
सो आय कॉल एव्हरीवन अँड लेट्स पार्टी टुमॉरो. उद्याच करूया, चालेल? कूल, दॅट इज ग्रेट. डन देन. भेटूया. बाय, सी यू. बाय. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. उद्या आमच्याकडे यायचं आहे, लक्षात आहे ना? हो, धोत्रे आणि नाफडे पण येणार आहेत. हो, जेवायलाच या. जेवल्यानंतर मस्तपैकी गप्पा मारूया. हो 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 हो, 12 पर्यंत या. हो, चालेल चालेल चालेल. ठेवू? हा. वा. गृहसंकुलातल्या माझ्या सगळ्या मित्रांना उद्या जेवायला बोलवलंय. अहो, पण असं अचानक कसं सुचलं तुम्हाला? आणि तेही चक्क जेवायला? गृहसंकुलातले सगळे सभासद हे आपल्या बाजूने असलेले बरे असतात, म्हणूनच मग असं मध्ये मध्ये काहीतरी करावं लागतं. हा, हो हो हो. मग चांगलं काहीतरी करते जेवायला. काय करू? हा, साखर भात करा. आणि बाकीचं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, चालेल ना? हो. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. गृहसंकुलातल्या लोकांना चक्क साखर भात? मोठीच प्रगती झालेली दिसते. पण आता किती वाढू देत आहेत ते बघायचं. आप्पा कसे झालेत वडे? वा, उत्कृष्ट. सुनबाई, पाणी द्या लवकर. आणि मिरची लागली. ईश्वरा, हो देते हा आप्पा. घ्या आप्पा, घ्या घ्या. सुनबाई, आज वडे जरा जास्तच तिखट झालेत. अगं बाई, हो का? आप्पा, मग मी दुसरे आणते. हा, नाही नाही, नको नको नको. तेव्हा राहू दे राहू दे राहू दे. काय आहे, वडे जर तिखट नसतील ना तर काही मजा नाही त्याच्यात. हो. या आता तुम्ही. हा, अरे हो सुनबाई, तुम्हाला तुमच्या बहिणीकडे जायचं नाही का? पूजा आहे ना तिच्याकडे. हो, पण काळजी घ्या मात्र. हा, हो हो. काही बोलायचंय का? हो आप्पा. हा, मग बोला ना. आप्पा, तुम्ही ते छायाचित्र फाडलत ना, ती मुलगी कोण हो? आणि देवधर आडनाव का चालत नाही आपल्याला? सुनबाई, सुनबाई, आज हा प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य तुम्ही केलं, पण पुन्हा हा प्रश्न तुम्ही घरात कोणालाच विचारू नका. पण आप्पा. बस, हा विषय आता नको. या तुम्ही. सुनबाई, या आता. हो हो. सई, तू कशाला प्लेट्स घेतेस? आय एम देअर ना. मेडाच करे नचिकेत, माझंच घर आहे ना हे. स्टिल तू कशाला करतेस ना? काय चाललंय तुझं? लग्नानंतर मलाच करायचं ना हे सगळं नचिकेत. मग आता गेलं तर काय हरकत आहे? आणि हे बघ नचिकेत, आता तुझ्या आईने सुद्धा आपल्याला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता फक्त लग्न व्हायचं बाकी आहे. तू सरक. आय नो, बट स्टिल मी आहे ना, मी करतो. हवं तर तू कशाला? असू देत, राहू देत, काय करत नाही तू. हे बघ, हे सगळं असं सांगून ते ठेवलं. दे मला, ते मी करतो. वेड्यासारखं करू नकोस. काय चाललंय हे? काय करतेस तू? हो, घर आवरत होते. मला खूप आवडतं असं घर छान आणि स्वच्छ ठेवायला. आणि नचिकेत माहितीये ना तुम्हाला, एकही वस्तू जागेवर ठेवत नाही. हे बघा. बरं, हे कपडे आणि पुस्तक वरती ठेवून आले मी. व्हॉट इज शी डुईंग? इज शी आउट ऑफ हर माइंड? काय चाललंय काय? मी तिला रिजेक्ट केलं याचं जराही दुःख झालं नाहीये का तिला? आता काही कळतच नाहीये. घर काय आवरतीये, शिरा काय घेऊन येते, काय चाललंय काय? नाही नाही मम, दुःख झालंय तिला, बट शी हॅज एक्सेप्टेड द फॅक्ट. Oh really? Doesn't look like.
फॉर अ गर्ल हुज बीन थ्रू अ ब्रेकअप फारच नॉर्मल नाही वाटत आहे ती, अँड दॅट्स व्हेरी स्ट्रेंज. कॅन कॉल इट स्पॉटिंग स्पिरिट. हो का? नाही, मुळात ती तुझ्या प्रेमात पडली होती का नव्हती याचीच शंका यायला लागली मला. एनिवे, I wanted to tell you something. Tomorrow, some of my friends are coming over, and we are going to have a little party. छोटासा get together. I'm so happy. So tell that digs of yours to clean up the whole place, okay? And can you do me a favor? Just get some nice, beautiful flowers, fresh flowers, so that आपण arrange करूया and the whole house. मी आहे ना, मी करते सगळं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तू कशाला करशील? Don't worry, I'll take care. अहो, एवढं तरी करू द्या. एवढा हक्क नाहीये का माझा? कसला हक्क? मॉम करू दे ना तिला. सिच्युएशन थोडी तिच्यासाठी चेंज होईल. वॉट एव्हर, आय डोंट अंडरस्टँड. पण मला हे घर एकदम छान डेकोरेटेड पाहिजे, ओके? हो मिसेस देशपांडे, तुम्हाला जसं आवडेल तसंच मी सगळं करणार. मी खूप खुश आहे.